श्री म्हणजे काय आपल्याला सांगतो तर श्री शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी श्री म्हणजे ऐश्वर्य, श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे मानगंड, श्री म्हणजे शुचिता, श्री म्हणजे ज्ञान. हे ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन नव्हे, इन्फॉर्मेशनचं पार्ट ऑफ ते. हे ज्ञान म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागचं रिझनिंग कळलं पाहिजे, त्याच्या मागचं कार्यकारण भाव कळला पाहिजे, त्याच्या मागचं तत्व कळलं पाहिजे. अशा सगळ्या प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे श्री. आणि अशा ज्ञानानं युक्त, अशा सौंदर्यानं युक्त, अशा ऐश्वर्यानं युक्त म्हणजे श्रीमंत. कुठेही श्रीमंत शब्द वापरायचा नसतो. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे सद्गुरू. आता सद्गुरू याच्यामध्ये दोन शब्द आहेत, एक सत आणि गुरु. आधी पहिल्यांदा गुरु या शब्दावर बोलूया, मग सद्गुरू. गुकार वंदकारस्या ऋकार निवर्तका अशी व्याख्या गुरुचरित्रात पण आहे. जो निवारण करतो त्याला गुरु म्हणतात. अज्ञानरूपी अंधकार दूर करणारा तो गुरु. मग तो इन्फॉर्मेशनच्या पातळीवर सुद्धा अंधकार होऊ शकतो ना. एखाद्या गोष्टीचं मला माहितीच नाही, मग ती माहिती मला कोणी दिली, तो गुरु आहे, तो सद्गुरू नाही. सद्गुरू ही पुढची स्टेज आहे, तो गुरु आहे, पण तो सुद्धा वंदनीय आहे ना. कारण जे मला माहित नाही ते त्यानं मला शिकवलं आहे, म्हणून त्याला मी नमस्कार केलाच पाहिजे. शाळेतला शिक्षक असेल, आपली आई असेल, आपले वडील असेल, वडील असतील, यांनी आपल्याला खूप शिकवलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याप्रती आपल्याला नमस्कार आहे. पण सत म्हणजे काय? सत म्हणजे काय ते सद्गुरू. सत म्हणजे काय की ज्याला कालाची मर्यादा नाही, कालातीत असणारं जे तत्व आहे त्याला सत म्हणतात. आता एक उदाहरण घेऊया आपल्याकडे. आता एक छोटा मुलगा आहे, छोटं मुलं आहे, ते 5 वर्षाचं मुलं आहे, आणि 5 वर्षांनी ते 10 वर्षांचं झालं, आणि 5 वर्षांनी ते 15 वर्षांचं झालं, असं करून करून ते 60 वर्षांचं झालं. आता 5 वर्षाचं होतं आणि 10 वर्षाचा आणि 60 वर्षाचा फरक आहे की नाही त्यांच्या. जसा जसा काल गेला तसं तसं त्याच्यामध्ये बदल होत गेला. वसंतासी सदा नमामि सत्कर्मयोगे वयथान भावे सर्वानुठी मंगलरो भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. श्रीमद भगवत आणि आणि मी आमच्या बाबांना विनंती करतो